वेळी पंढरपूरला जावं, पंढरपूरला जावं, पांडुरंगाच्या रावणात जावं, उरावरी पांडुरंगाची भेट घ्यावी, पांडुरंगाला आलिंगन द्यावं. आलिंगन दिल्यावर काय फळ? नाव निळोबरावर करतात. निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवशिव. जीवशिवाचं ऐक्य प्राप्त होता, त्याला समाधान लाभलं, त्याला मोक्ष आलिंगन द्यावं. महाराज वारीला गेलं आलिंगन, अहो ते पडवे आमचे तिथं जय विजय उभे असते, धुवूनच मोकळं करते वर चढ. नको आलिंगन देऊ, पांडुरंगाची एखादी पूजा कर. नाही आलिंगन देतात माणसाने पांडुरंगाची पूजा करावी. पूजा केल्यावर काय फळ? निळोबरायला सांगतात. पूजू जाता विठोबाची वैकुंठवाशी ते होते. जो पांडुरंगाची काया वाच्या मनाने पूजा करतो त्याला वैकुंठाची कवड उभी होतात. पांडुरंगाची पूजा बांधली लगेच वैकुंठवासी झाला म्हणून समजा. दशक्रियेचं कीर्तन मला सांगून जातो असा त्याचा अर्थ. म्हणजे त्याला सलोकता नावाची मुक्ती सहज भेटते. महाराज पांडुरंगाची पूजा महाग आहे. 20-25 हजार रुपये लागतात पूजेला. गरीब वारकरी शेतकरी समाज सोपा परमार्थ सांगा. ठीक, 2 हस्तक 1 मस्तक. नाही आलिंगन नाही पूजा, त्याने दर्शन घ्यावं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर काय फळ? दर्शन हेळा मात्रे दया होय होती, त्याला मुक्ती प्राप्त होते. आता कोणी धावे म्हणून तुझे देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. नाही आलिंगन नाही पूजा, दर्शन घ्या. महाराज दर्शनाच्या बारीला 34 तास लागते. कसं काय दर्शन घ्यावं? नको दर्शन घेऊ, पददर्शन, मुखदर्शन घे. मुखदर्शन घेतल्यावर काय फळ? सांगतात. कोटी ब्रह्म हत्या गाय महिमा वर्णो आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. पांडुरंगाचं दर्शन घेतलं चौकड्याच्या एका अभंगात प्रमाणे. आता गाथा पाठवाले मागं उभे म्हणजे काही सांगणार नाही. पाठाचं चांगलं करा विठ्ठल देव भक्त देखील या असं काहीतरी प्रमाणे चौकड्याच्या अभंगात पाहिजे म्हणलं मग पाहणं झालं. नाही आलिंगन नाही पूजा नाही दर्शन, मुखदर्शन घ्या. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता झाली. महाराज मुखदर्शनाच्या बारीला फार गर्दी. नको मुखदर्शन घेऊन नुसतं मंदिरात काय कर? एखादी पावसाची सरी येईपर्यंत थांब. पाऊस आल्यावर बाधा पावसावर पाऊस पडत. मग देवळाची जी पन्हाळा येतं, देवळात शिरू नको, पन्हाळा खाली उभा. पन्हाळा खाली उभा राहिल्यावर काय कर? स्नान करिता पाण्याळे धरती सकळ कोणी. देवळाच्या पन्हाळाचं नुसतं स्नान घडलं, त्याच्या मुळाचा उद्धार होतो. मंदिरात गेलं का पाऊस सुरू झाला, पन्हाळा खाली जाऊन उभा राहायचा. मोबाईल भिजला का भिजला उद्धार होईल. मोबाईलने काय उद्धार ठेवलाय का? मोबाईल मो म्हणजे मोकाटन बाईल असा त्याचा अर्थ आहे. गावाला अर्थ नव्हता. शास्त्रात कुठं नाही पण शास्त्राला सोडून नाही. पन्हाळाचं स्नान कर. 5वा विकल्प. महाराज पाऊस येईपर्यंत थांबायचं. सर्दी खोकला नुक आंघोळ काय पन्हाळाची होणार नाही. हो मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर राहून काय करू? एक मंदिराला प्रदक्षिणा कर. मंदिराला प्रदक्षिणा घेतली, उजवी प्रदक्षिणा म्हणतात. उजवी प्रदक्षिणा घेतल्यावर काय फळ सांगतात? उजवे घेता रावळाशी जळती पातकाच्या राशी. त्याच्या पातकासाठी घरून जातात. काही पुढे गेल्यावर पाप केले सगळे जातात. ऐशे तीर्थी पापकडे ऐशे बोलताची वादळी. विष्णुदास नामावी मी सांगता पुढे पंढरी पेट ओसंडावी. पंढर लगेच उजवी प्रदक्षिणा करू नका. घेता रावळाशी जळती पातकाच्या प्रदक्षिणा करणं सोपं नाही. संपूर्ण प्रदक्षिणा नको संपूर्ण करू. हो नामदेव पायरीपासून सुरू करायचं, मंदिराच्या पाठीमागं पर्यंत जायचं. आधीच सुरू केली. हो काय करायचं? फक्त देवळाची पाठ पाहायची. मागे नुसती देवळाची पाठ पाहिल्यावर पाहता देवळाची पाठ. तीर्थे घडली 360 तीर्थाच्या स्नानाचं मार्जनाचं फळ त्याच्या पदरात येऊन पडणार. महाराज ते मंदिराची पाठच दिसणार. काय सगळी कुकवाची दुकानं, कुकू विकार सगळ्या मुक्या वाड्या बाया. विकायला आलेल्या संबंधीचं ग्रहण करायचं. संबंध लक्षणा करते
मंदिराची पाठ पाहू. मग मंदिराची ध्वजा पहा, ध्वजा पांडुरंगाच्या रावणाला ध्वजा लावलेली बघा, लाकडी ध्वजा आहे. त्याच्यावर ध्वजा नाही आहे सध्या, पण लाकडी ध्वजा आहे, ती पाहावी. ध्वजा पाहिल्यावर काय फळ? पाहता रावणाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा निळोफळा. नाथांचा नुसती ध्वजा पाहिली त्याला मुक्ती भेटणार. महाराज ध्वजा काही दिसत नाही, ध्वजापेक्षा कळस दिसत. कळस पहा, कळस पाहिल्यावर काय फळ? तुका म्हणे मोक्ष. तुझ्या पाठांप्रमाणे दुसरं सांगणार एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जा विठ्ठल. आज ज्यांची कीर्तन सेवा होती श्रीगुरु वक्ते बाबा, त्यांनी सांगितलं की वारीत देव कळसात असतो. ज्याला दर्शन होत नाही त्यांनी कळसाला हात दर्शन घेतलं त्याची वारी झाली. कळसाचं दर्शन घेत जावं. आमच्या ज्ञानोबराचा कळस हल्ल्याशिवाय ज्ञानोबराच्या पादुका निघत इतिहास वाटर प्रस्तावना अपडेट राहा. काय म्हणते त्याला? हो चालू पहा तुम्ही, ते दाखवतात बघा टी व्हीवर. आपल्याकडे नाही ती सोय, तुमच्याकडे घरीच आहे बघा मोबाईलमध्ये. त्यांना झालं त्याची व्याख्या. कळस पाहिलं अहो महाराज, त्या तिथल्या बिल्डिंगमुळे कळसच दिसणार. नको कळस पाहू. तू एक काम कर, काय पंढरपुरात कुठं कीर्तन चालू असेल तर कीर्तनाला बस. लय दाटी कीर्तनाला नको, कीर्तनाला बसू, एखादी प्रदक्षिणा कर. पंढरपूरची प्रदक्षिणा केली काय फळ? कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता. त्याच्या सुकृताची गणना होणार नाही. त्याने एक कीर्तन तरी ऐकावं पंढरपुरात, नाही तर प्रदक्षिणा तरी करावी. महाराज प्रदक्षिणा करा म्हणतात. दयावडे तुमचे वारकरी चलून देतात का? वारकऱ्याच्या दिंड्या फडकऱ्याच्या सोयीचं लग्न ज्ञान माळा घालावा कावड्याच्या माळा. वारकरी सोयीचं लग्न नाही. प्रदक्षिणा काय होणार नाही. नको प्रदक्षिणा करू. पंढरपुरात मठात मुक्काम कर. मुक्काम केल्यावर काय फळ? धन्य ते भाग्याचे वास करी ती पंढरीची. त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना नाथ. नाथ बाळानंतर पंढरपुरात मुक्काम करा. तुम्ही वास्तविक मुक्काम करणं, त्याला पुन्हा जन्म मरणाला यावं लागणार नाही, मुक्त होणार. महाराज मठात गर्दी काय सांगावं. लोक वळकुट्या दूरदृष्टीने आणतात बघा. झोपायला माणूस एक, पण वळकुटी दोघांची दूरदृष्टीने आणलेली. झोपायलाच जागा येत नाही मठात. मुक्काम कसं करावा? अजिबात सोपा उपाय सांगतो तुला. काय? पंढरपुरात नुसतं एक पाऊल टाक आणि माग राहायला कुठं येतो? आळंदीला. आळंदीवर स्वारगेटला जायचं. इथून मी गाडी पंढरपूरला मंगळवेढा बस. त्या गाडीत सकाळी जाऊ. 8:30ला निघती जणू, 8:15ला 8:30ला. आज लवकर जा, जागा भेटणार नाही, उभा राहून जा. आळंदी ते पंढरपूर तिकीट काढायचं. मग पंढरपुरात सगळी एसटी उतरून द्यायची. तू उतरायचं बी उतरायचं बी नाही. एकच पाय पंढरपुरात टाकायचा, लगेच वर घ्यायचा. लगेच वर घ्यायचा लगेच घ्यायचा. तिथून पुन्हा लगेच पंढरपूरची आळंदी तिकीट काढायची. नुसतं एक पाऊल टाकायचा. हो फक्त एक पाऊल. पंढरपुरात नुसतं एक पाऊल टाकला काय फळ? नामदेव महाराज सांगतात वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी असा, आईसा ठसा नानाचा काशी यात्रा 1 महिनाभर केली तर आमच्या पैठणच्या गोदावरीच्या एका दिवसाच्या यात्रेत काशी यात्रेचं 1 महिन्याचं फळ आहे. काशी यात्रा 1 महिना, त्या 1 महिन्याचं फळ गोदावरीच्या 1 दिवसा. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा आणि गोदावरीच्या 1 दिवसाचं, काशी यात्रेच्या 1 महिन्याचं फळ. पंढरी पाऊल परी असा, पंढरपुरात 1 पाऊल टाकला, आईसा ठसा नामाचा. याला पंढरपूरचा महिमा म्हणतात बघा. वा नुसतं पाऊल टाकायचं होतं. महाराज दोन्हीचं हाट भरले गणदान, आपण मिळाले वारकरी पाऊल टाकायला जागा नाही. बरं नको पंढरपुरात. अलीकडंच होतं विठ्ठल सहकारी साखर कारखाना, तिथं उतरल्यावर काय करायचं? उतरलं खाली, उतर खाली. उतरलो काय करू? लांबून पंढरी पाहायची फक्त. पंढरीत अजिबात पाऊल टाकायचं नाही. पंढरीत दुरून पंढरी पाहायची. नुसतं पंढरी पाहिल्यावर काय फळ? अवघीचं पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी
नुसती पंढरी दुरून जरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी, जावायचं नाही नुसतं पाहायची मागे यायची. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर वापरी पुढे उतरली, पंढरपूर पाहायचं मागे यायचं. महाराज पंढरपूर इतक्याला मग दिसणार नाही. पंचक्रोशीत कुठेही मुक्काम कर, एक तरी पंचक्रोशीची एकदा प्रदक्षिणा केली पाहिजे बरं का. आता घ्या म्हणावं एक नाना घ्यास नगन म्हणावं विठ्ठल विठ्ठल. पंचक्रोशीत कुठेही मुक्काम केला फळ सांगतात पाप पंचक्रोशी मधी येऊ न शकेची कधी. पैसे ते विधी निषेधाची वस्ती निष्पाप होतो पंढरपूरच्या पंचक्रोशीत नुसता आला तरी. महाराज पंचक्रोशीपर्यंत यायला सवड कोण आलाय, मग एक दोन मुक्कामचं पुणे सासवड जेजुरीपर्यंत खंडोबाचं दर्शन घेऊन बाळूबाईला घेऊन मागे तुम्ही चाला याची वाटे पांडुरंग भेटे बरोबर. तुम्ही या वाटेला चाला म्हटलं, लागा नाही म्हटलं का. चाला म्हणजे एक दोन मुक्काम तो व्हायला चाला, एक दोन मुक्काम झालं जास्त करायचं जेजुरीवरून मागायचं. ती कोणती मुक्काम चढण्याचं फळ काय का म्हणे तुम्ही चाला याची वाटे पांडुरंग भेटे. काय सांगताय भरवस भरवसा देऊन सांगतो आमच्या शब्दावर विश्वास ठेव बाबा, तू पांडुरंग तुला भेटायला येणार. काय सांगताय, हो हो पांडुरंग भेटायला येणार. महाराज तुम्ही सांगताय की 2-4 मुक्काम चल, 2-4 मुक्काम चल होणार नाही, नको 2-4 मुक्काम चलू. मग गावातून दिंडी जाते का, हो दिंडी गावात जाते, हो तू दिंडी जायचं नाही. मग फक्त दिंडी वाट लावायला जायचं. वाट लावायला जायचं म्हणजे दिंडी पंढरपूरच्या वाटेला लागली तर तू दिंडीला वाट लावायचं, वाटेला दिंडी लागली तर तू नुसतं त्या वाटेला लागायचं मागं यायचं. हो पंढरीच्या लागा वाटे, फक्त वाटेला लागायचं. मुक्काम सुद्धा चालायचं नाही, 2-3 सुद्धा, एक सुद्धा मुक्काम चालायचं नाही. काही माणसं ज्ञानोबाला वाटे लावतात आणि मागे येतात. फक्त वाटेला लावायचं मागे यायचं. वाटेला लागलं तू वाटेला लागला तर तुला पंढरीची वाट लागेल. धरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीच्या नागा वाटे काय फळ सखा भेटे विठ्ठल. नुसतं दिंडीला वाट लावायला गेलं तरी फळ. हो महाराज तेही जोडायचं नाही का, दिंडीची वाट लावायला सांगा पण वाट लावायला दिंडीची वाट लावलेली असं होय. आता एक काम करतो, पंढरपुरात येऊ नको पण फळ फळ देतात. फक्त एक काम घ्या, कोणी विचारला पंढरपूरला जाणार आहे का, फक्त जाणार आहे म्हणायचं, जायचं अजिबात जायचं नाही, फक्त जाणार. खोटं बोलायचं, खोटं बोललं तरी पुण्य. फक्त पंढरपूरला जाईल, पंढरपूरला जाईल एवढे 2 वाक्य म्हणे. फळ तुकोबाला सांगतात जाती पंढरीस म्हणे जाईल तयास, तया हे संसार ऐसा बोले तो. तुकोबा निळोबाई म्हणतात सहजची यात्रा जावं म्हणतात, भावे सायुज्यता सामोरी. नुसतं जाय पंढरपूरला जाईल, खोटं बोलायचं, खोटं बोलण्याचं पुण्य, यालाच वाङ्मय म्हणते संत वाङ्मय. पंढरपूरला अजिबात जायचं, पंढरीला जाईल, पंढरीला जाईल. मला 2 शब्द म्हणायला जड जातात, एक शब्द करून टाक जाईल, नुसतं पंढरी. काय फळ पंढरी पंढरी म्हणता पापाची गोहरी, तेवढं बी होणार नाही. तोंडाने पंढरी म्हणता येणार नाही का बरं, तोंडाला पंढरीचं नाव येत नाही, मग त्याच्या आईचं नाव येत नाही. तू आता तुझी कायिक साधना संपली, वाचिक साधना संपली, तुला आता मानसिक साधना संपली. फक्त मनाने पंढरीचं ध्यान. काय आमच्या वारकऱ्याच्या तिथल्या पंढरपूरला गेले असतो, काय वाळवंटात पावली धरली असं, कोणी शूटिंग करीत नसत, पावल्या खेळण्यात दंग असतील सगळे, कोणी मोबाईल सगळे मठात ठेवले असतील सगळे, काय ना त्याच्यात तिथं झडीत मोड धरीत येतं. अरे वारीत तुम्ही नामस्मरण करा का शूटिंग करायला आले तर वारी करायला आले, हेच कळत नाही कायला. चहा पिताना फोटो, चालताना फोटो, बसल्यावर काढून मनाने पंढरीचं ध्यान केलं, मनाने पंढरीचं ध्यान केलं, फळ काय आईशी पंढरी मनीचे ध्याती त्याशी तीही लोकी गती, ते अनेका तीर्थाच्या ती तीर्थे वंदिती तयाशी. पंढरीचं ध्यान करणारा वारकरी दुसऱ्या तीर्थाला गेला की सगळी तीर्थ त्याच्या पटापटात पाया करतात. का हा वारकरी पंढरीचं ध्यान करतो. महाराज ध्यानात काय पंढरी येणार, मग पपेच्या येईल बाबा, दुसरं कोणी येणार नाही. आता पुढचं काही सांगा, पुढचं सांगतो पुढे या सांगतो, तुला उचलतो रेल्वे रोडवर जाऊ दे, झेलम एक्सप्रेस करून हो दे उद्धार. का बरं, आणि एवढं सोपं सांगून जर येत नसत त्याने मानव म्हणून जगण्याचा अधिकार नाही. एवढी सोपी साधना सांगणारा
जगात दुसरा संप्रदाय नाही. विठ्ठल आलिंगन द्यायचं नाही, पूजा करायची नाही, दर्शन घ्यायचं नाही, मुखदर्शन घ्यायचं नाही, पन्हाळाचं स्नान करायचं नाही, उजवी प्रदक्षिणा घ्यायची नाही, आरती घ्यायची नाही, देवळाची पाठ पाहायची नाही, कळस पाहायचा नाही, पताका पाहायची नाही, प्रदक्षिणा करायची नाही, कीर्तन ऐकायचं नाही. पंढरपुरात मुक्काम करायचं नाही, पाऊल टाकायचं नाही, पण विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापासून पाहायची नाही, पंचक्रोशीत मुक्काम करायचं नाही, 4 मुक्काम चालायचं नाही, दिंडी वाटं लावायची नाही, वाटं लावायची नाही. पंढरीला जाईल एवढं नाही म्हणायचं, पंढरी म्हणायचं, फक्त पंढरी ध्यान करायचं. ध्यान करायचं, नुसतं ध्यान करायचं. तेही जमत नसलं तर त्याने भारतात राहू नये, पाकिस्तानला राहायला जावं. एका बाजूची घरची लगेच देऊ, दोन्ही बाजूची गाड्या तिकडंच राहायचं.